सोलापूर जिल्ह्यातील पूरबाधित घरांसाठी 10,000 रुपयांची मदत मिळणार। पूरबाधितांच्या खात्यात आजपासून 10,000 रुपये जमा होणार। पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। राज्यात 100% पीक पाहणी होणार। 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत पीक पाहणी पूर्ण करा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुंबईतील नवरात्रोत्सवाला भेटी। प्रसाद लाड यांच्या मंडळाकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5.5 लाख, तमिळ सेल्वन यांच्याकडून 10 लाख, तर किरीट सोमय्यांकडून 30 लाखाचा आणि मिहिर कोटेचा यांच्या ट्रस्टकडून 25 लाखांचा निधी। जालन्यातील धनगर समाजाच्या उपोषणाचा आजचा 15वा दिवस। आंदोलक सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत रास्ता रोको करणार। मीरा रोडच्या काशीगावमध्ये गरब्याच्या वेळी अंडी फेकल्याची घटना। मीरा रोडच्या जेपी नॉर्थ गार्डन सिटी इमारतीतील घटना। कलम 300 प्रमाणे इमारतीत राहणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल। कल्याणमधील इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास बंदी। विद्यार्थिनींच्या हातात धागा नको, शाळेकडून फतवा जारी। संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल। कांताबाई चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूलला पालिकेची नोटीस। अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचे पुरावे सापडले नसल्याचा अहवाल, तर हल्ला बनावट असं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये कुठेही म्हटलं नाही। फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेसमोर आणणार, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। अनिल देशमुखांनी दिलेली तक्रार खोटी असेल तर त्याबाबत कारवाई होईल, मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया।